विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, तुम्हा आम्हाला माणसात बसवून अनेक वर्षापासून चालत असलेली गुलामगिरीला धिक्कारत आपल्याला माणूस पण देणारे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून ज्या भारत देश नव्हे तर रशियासारख्या देशामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं जय जयकार या ठिकाणी होतोय, त्या आज साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा। ज्यांनी ज्यांनी या देशाच्या क्रांतीसाठी बलिदान दिलं, सर्व क्रांतिकारांना, सर्व महात्मांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन। तसेच क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवे यांच्याही विचाराला अभिवादन। माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई या सर्व महापुरुषाच्या विचारावर चालत असलेल्या प्रत्येक क्रांतिकार्यांना मानाचा क्रांतिकारी जय भीम, जय लहुजी, जय शिवराय, जय अण्णाभाऊ। मित्रांनो, आज आपण सध्या महाराष्ट्रामध्ये जे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या या दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम अनेक या ठिकाणी लोकांकडून सुरू आहे। हा नेमका वाद कशामुळे होतोय, ह्या नेमकं वाद पेटायचे कारण काय, ह्या नेमकं का महाग आणि महार तिरस्कार भरलाय, यासाठी या ठिकाणी आपल्याला सर्वांना या चळवळीत सहभाग होऊन हे सर्व जे चाललेला प्रकार आहे ताबडतोब बंद झाला पाहिजे। यासाठी मित्रांनो आपल्याला आता कष्ट घेणं गरजेचं आहे, कारण आपण म्हणतो ना रात्र वैरायची। मित्रांनो, रात्र वैरायची नाही, दिवस सुद्धा या ठिकाणी वैरायचा आहे असं म्हणावं लागेल। कारण ज्या लोकांनी हे सर्व पेरलं, अनेक वर्षापासून हा डाव सुरू होता की या असणारे मांग महार जात ही एकत्र न राहता कशी यांच्यात विभागणी होईल आणि कसे हे लोक एक दुसऱ्याच्या विरोधात तिरस्कार भरेल, यासाठी ही एक खूप मोठ्या दिवसानं खूप वर्षापासून हा प्रकार सुरू आहे। मात्र यांच्या या ठिकाणी या 2026 मध्ये याची ठेणगी पेटली आणि हे प्रकरण हळूहळू आज समोर येतोय। मित्रांनो, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारत देशाला संविधान दिलं आणि त्या भारत देशाच्या संविधानामध्ये आपल्याला प्रत्येक माणसाला माणूसपण जगण्याचा अधिकार मिळाला। परंतु त्या माणसामध्ये अनुसूचित जाती जमातीचे म्हणजे मागासवर्गीय आपण असणारे दलित लोक, या मागासवर्गीय लोकाला माणसात बसण्याचा, माणसासारखं वागण्याचा, माणसासारखं जगण्याचा अधिकार नव्हता। आपल्याला गुराढोराला किंमत होती, परंतु आपल्याला किंमत नव्हती। अशा परिस्थितीमध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदा आपल्याला दिला, जे अधिकार दिलं, जे सवलती दिले, आणि त्यांच्यामुळं आज आपण एवढं ताठमानाने जगतोय, ताठमानाने राहतोय, ताठमानाने फिरतोय। एकाचीही असं टॉप होत नाही की आपल्याला कोणी चुकीचं वक्तव्य करावं, चुकीचं बोलावं, आपल्या जातीबद्दल बोलावं। परंतु दुर्दैव हेच आहे, आज आपणच आपल्या जातीमध्ये मांग आणि महार काय 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 वाद निर्माण चाललाय। इकडं विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर, त्यांच्या इतिहासावर टिप्पणी केली जाते, या दुसरीकडे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलतात तर बोलतात, परंतु दुसरीकडे अण्णाभाऊ साठे, क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवे, मातंग समाजाबद्दल अण्णाभाऊ साठे हे महापुरुषच नाहीत। म्हणजे ह्या लोकांच्या सांगण्यावरनं, ह्या लोकांच्या म्हणण्यावरनं आपण ह्यांना एक कळत नाही की ह्यांच्या सांगण्यावरनं किंवा ह्यांनी न मानण्यामुळं आमचा महापुरुष बदलू शकतो का, किंवा आम्ही विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे बाप आहेत, आम्ही ते कधीच विसरू शकत नाही।
त्यांचे उपकाराची परतफेड कधी होणार नाही आणि त्यांच्या उपकाराची जाणीव इथल्या असणारे प्रत्येक जाती धर्माच्या लोकाला असली पाहिजे. परंतु सध्या मांगमार असा वाद पेटलेला आहे. सध्या हे सरकार, हे जे आलेलं BJP सरकार, हे RSSचं सरकार, हे सध्या आपल्या समाजात तेढ निर्माण करून काही दलाल जे RSSच्या BJPच्या गळ्याला लागलेले जे मासे आहेत, त्या मासेच्या माध्यमातून हे प्रकार घडायला आहे आणि आपल्या समाजाचा असा दोष निर्माण व्हायला आहे की आज खरोखर आज आपण बघतोय, खरोखर भीती वाटते की येणाऱ्या काळ हे काय असेल. काय हे लोक आपल्याला जाती जातीत तेढ निर्माण करून भडकवल्यात, युवकाचे डोके का भडकवल्यात, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून का लांब घेऊन चालल्यात, काय ह्या लोकांना नेमकं काय घडवायचं या महाराष्ट्रामध्ये. तर माझी सर्वांना विनंती आहे, आपण कुठल्याही गोष्टीला बळी न पडता आपण एकच आहो. गावाकुसाबाहेर हागंदारीत राहणारा समाज, एकत्रच राहणारा समाज, आज या समाजाची दिशा चुकीच्या पद्धतीने चालत असेल तर या ठिकाणी आपल्या वरिष्ठांनी, त्यांच्या वरिष्ठांनी एकत्रित येऊन हा वाद पहिला संपवला पाहिजे. आज बघतोय आपण बाबासाहेबाची बरोबरी कुणासोबत करता येणार नाही. बाबासाहेब आंबेडकर हे या जगाचे सर्वांचे बाप आहेत. लक्षात घ्या. महापुरुषाबद्दल बोलणं, महापुरुषाबद्दल टिपाटिपी करणं, क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवे यांच्या इतिहासाबद्दल बोलणं, क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवेंनी अविवाहित राहून ह्या देशाची सेवा केली, या देशाच्या स्वतंत्र मातीसाठी काम केले, म्हणजे त्यांच्या इतिहासाबद्दल आपण बोलणं, टिपाटिपी करणं हे चुकीचं आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी जे सोसले, जे भोगले तेच लिहिलंय. आणि अण्णाभाऊचा जय जयकार, हित सोडा, भारत देश सोडा, तर 7 समुद्र पार रशियासारखा देश करतोय. मग का आम्ही आपण ह्या जात निर्माण करायचं, विष पेरायचं का? तर हे लवकरात लवकर हा प्रकार संपला पाहिजे. आपण ह्यासाठी काम केलं पाहिजे. हे चुकीचं होत चाललेलं आहे. तुम्हाला खरंच समाजात तेढ निर्माण होत चाललेले, तर आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण लोकांच्या बळी पडू नका, चुकीच्या पद्धतीने वागू नका. महापुरुष आहेत, त्यांच्या केलेल्या कार्याची या ठिकाणी त्यांचं बलिदान, त्यांचं योगदान हे महान आहे. त्यांनी कधी स्वतःसाठी एका जाती धर्मासाठी काम केलं नाही. त्यामुळं आपण चुकीचं वक्तव्य करून ह्या समाजात तेढ निर्माण करण्याचं RSS BJPचा मोठा डाव आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हा डाव वळका. इकडनं महारड्या म्हणलं जातं, एकीकडनं देडग्या म्हणलं जातं, एकीकडनं मांगट्या म्हणलं जातंय. अरे काय लावलंय? कुणाची मजाल होत नाही आपल्या समाजाबद्दल बोलायची, या दोन समाज. परंतु आपणच आपल्या समाजामध्ये उच्च नीच जर आपण बघत असाल, आपण जर उच्च नीच करत असाल, तू मोठा का मी मोठा, तर अत्यंत चुकीचं आहे. हे एक नाण्याचे दोन बाजू आहेत. मांग आणि मार हा एक नाण्याचे दोन बाजू आहे, लहान भाऊ मोठा भाऊ. परंतु काही गैरसमज असतील, काही आपसात असतील, तर आपण चुकीच्या पद्धतीनं वागू नका, चुकीच्या दिशेनं जाऊ नका, समाजात तेढ निर्माण करू नका. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या प्रत्येक लोकाला न्याय दिलेला आहे. म्हणून आपल्यावर उपकार आहेत बाबासाहेबाचे. उपकाराची तर परतफेड होणार नाही, परंतु त्याला बैमान सुद्धा आपण होणार नाही. या ठिकाणी ह्या पद्धतीनं आपण चाललं पाहिजे. जे डाव चालू आहे ते डाव हाणून पाडला पाहिजे, यासाठी आपण काम केलं पाहिजे. तरी माझा सर्वांना नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. सध्याचं वातावरण खूप भयंकर आहे मित्रांनो. हे खरोखर यांना काहीतरी मोठं घडवायचं आहे. त्यापासून सावध राहा, हुशार राहा. दोन समाजात तेढ निर्माण करू नका. हे आपले मोठे भाऊ, ते आपले लहान भाऊ आहे, म्हणून आपण असं एक संगती राहिलं पाहिजे. कारण विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जर जवळ कुणी जात असेल तर ती मातंग समाज होती. बाबासाहेबांनी एवढी मातंग परिषद घेतली. बाबासाहेबाला खरोखर काहीतरी अत्यंत जवळ असणारी ही समाज आपण असं होतं. पण तुम्ही त्यांच्या विचाराला आपण खरोखर चुकीच्या पद्धतीनं वागू नये. आपण एकच आहेत, हम सब एक आहे. आपण एक पद्धतीनं वागलं पाहिजे. या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो.